मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मंजिरी, नाना हे दोघेही स्टॉलवर असतात आणि डोक्याला हात लावतात. कारण ज्या चादरी विकल्या गेल्या होत्या त्या चादरी पुन्हा रिटर्न त्या लोकांनी केलेल्या असतात. म्हणून या दोघांनाही खूप टेन्शन येतं. मग आता नानांना आठवत असतं की प्रवीण शेठचे 80,000 रुपये आता कुठून द्यायचे. त्यावेळी आता आमच्या स्टॉलवरच्या चादरी तर अजिबात फाटलेल्या नव्हत्या, मग ह्या फाटलेल्या चादरी अशा अचानक कुठून आल्या. आता मंजिरी विचार करत असते आणि त्या चादरींवरचं लेबल पाहते आणि म्हणते, ह्या तर दुसऱ्या दुकानातल्या चादरी आहेत फाटलेल्या आणि आमच्या स्टॉलवर लावलेल्या ह्या चादरीच नाही आहेत. म्हणजे त्या लोकांनीच काहीतरी गेम केला असेल असं म्हणून ती पुढे समोर पाहते. तर रायाचे जे मित्र असतात ते तिच्याकडे पाहतात आणि लगेच तेथून पळून जातात. मंजिरीला समजतं की याच लोकांनी काहीतरी त्या दुसऱ्या लोकांना पाठवून इथे सगळा चादरीचा धंदा बसवला. त्यावेळी आता ती लगेच त्या लोकांच्या पाठीमागे जायला निघते. आता जीजी देखील तेथे येते आणि विचारते, काय एवढा चांगला धंदा चालला होता, अचानक एक गिराईक नाही आणि सर्व लोकांनी चादरी पुन्हा रिटर्न केल्या. त्यावेळी आता मंजिरी म्हणते, थांब जीजी मी आले, असं म्हणून ती जायला निघते. सोन्या म्हणतो, तू कुठे निघालीस. मंजिरी म्हणते, थांब रे. तेवढ्यातच आता अनाउन्सर अनाऊन्स करतो की बैलगाड्यांच्या शर्यती सुरू होणार आहेत आणि पहिलं बक्षीस आहे 1.25 लाखाचं. तर नानांच्या डोक्यात वेगळीच ट्यूब पेटते. तर आता इकडे मंजिरी त्यांना थांबवते आणि विचारते, काय रे, तुम्हाला लाज वाटत नाही का. तुम्ही आमचा चांगला चाललेला अख्खा धंदा बसवला. अरे तुमच्या बाबतीत असं झालं असतं तर कुठे कसं बसा आम्ही पैसे कमवत होतो, तेही तुम्ही लोकांना काहीही सांगून सगळा धंदा बसवला. त्यावेळी आता ते म्हणतात की आम्ही काहीही केलेलं नाही, असं म्हणून ते नाही होऊन पडतात. तेवढ्यातच ते राय येतो आणि विचारतो, काय मॅटर काय आहे इथला. मग आता ती म्हणते, ह्या तुझ्या मुलांनी ना सर्व धंदा बसवलाय. राया रागातच त्या मित्रांकडे पाहतो, पण आता सगळे नाही होऊन पडतात. आम्ही काहीच केलं नसल्याचं बोलतात आणि तिच्या स्टॉलवरच्या चादरी फाटलेल्या होत्या असं म्हणतात. त्यावेळी आता रागातच मंजिरी म्हणते, असं नाही आहे. त्यातीलच एक मित्र म्हणतो की मगाशी ओढणी जशी तुझ्या अंगावर आली होती ना राया दादा, त्याच प्रकारे ती आरोप करते आपल्यावर. मग आता राया म्हणतो, निघ इथून, तुझ्याच दुकानावरच्या चादरी फाटलेल्या असतील. आता मंजिरीला काहीच ते बोलू देत नाही. मंजिरी तेथून गेल्यानंतर राया म्हणतो, मैदान आपली वाट पाहतंय. आता सर्व मित्र राया हे मैदानात जायला निघतात. कारण तेथे बैलगाड्यांच्या शर्यतीमध्ये आता त्याने भाग घेतलेला असतो. आता अण्णाचा मान काहीही झालं तरी राखला पाहिजे. दरवर्षीप्रमाणे पैशांपेक्षा पोरामध्ये जो बैलगाडीची शर्यत जिंकतो त्याचा मान वर्षभर वेगळाच असतो. त्यामुळे अण्णासुद्धा यावर्षी जिंकलाच पाहिजे असं आता लगेच राया म्हणतो आणि त्याच्या मित्राला सांगतो की कासरा ह्यावर्षी तू धरायचा. तेव्हा तो म्हणतो, कसं शक्य आहे. तेव्हा राया म्हणतो, मी आहे मदतीला, काळजी करू नको. मंजिरी ही स्टॉलवर जाते. तेथे गेल्यानंतर जीजीकडून तिला समजतं की नानांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे. तेव्हा मंजिरी म्हणते, काय. तेव्हा जीजी म्हणते, हो, तुझ्या नानांनी बैलगाड्याच्या शर्यतीत भाग घेतलाय. तेव्हा मंजिरीला खूप टेन्शन येतं. दुसरीकडे आता अनाउन्सर अनाऊन्स करत असतात, सर्व स्पर्धकांना व्यवस्थित सूचना देत असतात. त्याचवेळी आता तेथे शशिकला आणि श्वेता या दोघीही येतात. त्या समोर पाहतात तर नानांनी बैलगाडीच्या शर्यतीमध्ये भाग घेतलेला असतो. त्याचवेळी आता श्वेता म्हणते, बघ समोर काय आहे. अगं नानांनी भाग घेतलाय आणि ते जिंकले तर. मग शशिकला रागातच तिच्याकडे पाहते. तेव्हा ती म्हणते, नाही जिंकणार. तेथे आता जीजी आणि मंजिरी या दोघीही येतात आणि नानांना समजावू लागतात की काय तुम्हाला ही अवदसा सुचली आहे, तुम्ही अजिबात या बैलगाड्याच्या शर्यतीमध्ये भाग घ्यायचा नाही. तेव्हा नाना म्हणतात, काय करू, मी हतबल झालोय. संध्याकाळी जेव्हा तो प्रवीण शेठ पैसे मागायला येईल तेव्हा मी त्याला काय सांगू. असं म्हणून ते आता मंजिरीला म्हणतात, प्लीज तू पण मला थांबवू नको. पण जीजी ऐकायला तयारच नसते. नाना म्हणतात, जर मला मोठा मुलगा असता तर त्याने शर्यतीमध्ये भाग घेतला असता, पण तसं नाही ना, काय करायचं. तेव्हा मंजिरीला अजूनच वाईट वाटतं. ती म्हणते, काय करावं कळत नाही. तेव्हा आता जीजी म्हणते, हातपाय मोडले म्हणजे आम्ही कुणाकडे बघायचं. अहो तुम्हाला काही झालं म्हणजे आम्ही कुणाच्या वाटेकडे डोळे लावून बसायचं. असं म्हणून ती आता सारखी सारखी नानांना खाली यायला सांगते. तर इकडे आर आणि पार होऊनच जाऊ दे असं शशिकला ईशाला म्हणते. त्यावेळी आता इकडे जीजी हट्टच करत असते. त्यामुळे आता नानांनाही तिचं ऐकणं भाग पडतं. तेव्हा नाना म्हणतात, ठीक आहे, असं म्हणून ते आता त्या बैलगाड्याच्या शर्यतीमध्ये भाग घेत नाही. मात्र मंजिरी वेगळाच विचार करत असते. शशिकला आता डोळ्यांवर गॉगल लावते आणि म्हणते, आलं ताटाखालचं मांजर गाड्यावरून खाली.
नुसतं आपलं बायकोचं ऐकायचं आणि डेअरिंग करायचीच नाही। त्यावेळी आता ईशा म्हणते जाऊ देत, तर आता मंजिरी मात्र तेथेच उभी असते। काही वेळानंतर ते दोघेही त्या शर्यतीपासून जरा बाजूलाच येतात। तर जीजी म्हणते तुम्हाला कुठून अवदसा सुचली होती हो ही? नाना म्हणतात काय करायचं, प्रवीण शेठ संध्याकाळी आल्यानंतर पैसे कुठून द्यायचे, कर्ज तरी एकदाचं फिटून जाईल असं म्हटलं मी मनामध्ये आणि निश्चय करून गेलो होतो, पण तू ऐकतच नाही। त्यावेळी आता जीजी म्हणते तसं नाही आहे, अहो तुम्ही जिंकणार होतात का? आपल्याच्याने जी गोष्ट होईल तीच करावी माणसाने। आता अनाउन्सर स्पर्धकांची नावं जाहीर करतो आणि नाना सरदेशमुख असं जेव्हा तो नाव अनाउन्स करतो तेव्हा जीजी म्हणते हो तुमचं नाव घेतलं। नाना म्हणतात चुकून घेतलं असेल, काही हरकत नाही। त्यानंतर पुन्हा अनाउन्सर नाव घेतो आणि म्हणतो चुकलं नाव, मी मंजिरी सरदेशमुख असं म्हणणार होतो। तेव्हा मंजूने भाग घेतला की काय असं इकडे नाना म्हणतात। त्यावेळी आता जीजी म्हणते हो आता तिला थांबवायला हवं असं म्हणून ते दोघेही लगेच तिकडे जायला निघतात। इकडे आता मंजिरीने त्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला असतो। ती गाड्याच्या समोर जाऊन उभी राहते आणि बैलांना म्हणते की मी जरी या शर्यतीमध्ये नवखी असले ना तरीही तुम्ही सरस आहात ना ह्या शर्यतीमध्ये, मग मला आजच्या दिवस तेवढी साथ द्या माझ्या नानांसाठी असं म्हणून ती आता ओढणी खोचते आणि लगेच गाड्यात बसायला जाते। तर इकडे शशिकला नुसती तिला टोमणे मारत असते की ही काय स्पर्धा जिंकणार आहे, जिंकूच शकत नाही। मंजिरी आता गाडीत बसायला जाते परंतु तिची ओढणी अडकते, त्यामुळे सर्वजण तिच्यावर हसतात। रायाचे जे मित्र असतात ते हसल्यामुळे तिला खूप वाईट वाटतं। राया म्हणतो की अंगावरची ओढणी हिला सावरता येत नाही आणि चालली शर्यतीमध्ये भाग घ्यायला, मनगटात रग आणि अंगात धग असावी लागते त्यासाठी। ती म्हणते मी हरेन किंवा जिंकेन याच्याशी तुला काय घेणं देणं आहे असं म्हणून ती आता लगेच हातामध्ये कासरा पकडते। रायाकडे पाहत असते तर राया देखील आता मंजिरीकडे पाहत असतो। तेव्हा शशिकला आता लगेच टोमणा मारत म्हणते की दृष्ट लागण्यासारखी ही मंजिरी नालायक आहे, हिला कासरा कुठे धरता येणार आहे का? कारंज्यासारखी भुरकन कुठेही उडून जाईल तरी कळणार नाही। त्याचवेळी अण्णा आणि जीजी आता तेथे येतात आणि ते म्हणतात मंजिरी तू अजिबात ही गाड्याच्या शर्यतीमध्ये भाग घ्यायचा नाहीस, तू नवखी आहेस, तुला काही येणार नाही। परंतु आता अनाउन्सर असतो तो म्हणतो की आता गाड्याची शर्यत सुरू होणार आहे असं म्हणून तो आता लगेच 10 पासून आकडे मोजायला लागतो। तेव्हा मंजिरी आता काहीच बोलत नाही। नेहमीप्रमाणे रायाची मित्र हे मंजिरीची गंमत करत असतात आणि तुला काही येणार नाही असं म्हणतात, पण मंजिरी आता हार मानत नाही। ती आता कासरा ओढण्याचा प्रयत्न करते। आता अनाउन्सर आकडे मोजतो, सगळे स्पर्धक हे पुढे निघून जातात तर मंजिरी तेथेच राहते। ती म्हणते अरे चला ना बाबांनो, पण आता तिच्या आवाजामुळे एकही बैल पुढे जायला तयार नसतो, त्यामुळे मंजिरीला खूप टेन्शन येतं। तर घरातील सर्वजण आता म्हणतात की मंजिरीचा गाडाच पुढे जात नाही आहे। त्यावेळी आता राया म्हणतो की असं नाही बैलांना हाक द्यायची असं म्हणून तोच मंजिरीच्या बैलांना आता म्हणतो की चला रे बाबांनो पुढे असं म्हणून आता मंजिरी लगेच कासरा ओढते आणि ती बैल पुढे पुढे जाऊ लागतात। मंजिरीच्या अगोदर सर्व गाडी निघून गेलेले असतात। तर शशिकला म्हणते आता कसली ही जिंकते, आता झाला खड्ड्यात। मंजिरी देखील आता जोर लावून बैलांना पळायला सांगते। थोडं पुढे गेल्यानंतर मंजिरीचा गाडा हा लगेच खड्ड्यामध्ये जातो। त्यावेळी मंजिरीला आता काय करावं सुचत नाही, कारण ती खड्ड्यामध्ये चाकर ओतून बसलेली असतात। तेव्हा ती म्हणते अरे चला बाबांनो, मग आता रायाचे जे मित्र असतात ते म्हणतात की हिच्या गाड्याचं चाक तर खड्ड्यात गेलं आहे, आता काय करावं कुणाला समजत नाही। तर राया तिच्याकडे बघतच राहतो। पुढील भागामध्ये राया मंजिरीला मदत करतो, परंतु डिफिकल्टच्या पुढे आता मंजिरी गाडा घेऊन जाते। तेव्हा राया म्हणतो काहीही झालं तरी डिफिकल्ट आपणच जिंकलो पाहिजे, परंतु आता मंजिरी जेव्हा गाडा पुढे घेऊन जाते त्यावेळी आता राया धावत असते। तो आईच्या हातातून लगेच तो कासरा घेत म्हणतो की तू मागेच थांब। आता राया आणि मंजिरीमध्ये अटीतटीची स्पर्धा सुरू होते। अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।